सॉरी. ट्रॅफिक जाम होता. नाही, ट्रॅफिक जाम असतोच. कशाला बोलवलंयस? शरद काकाला काय सांगितलंस? कशाबद्दल? 1 ते 10 आकड्यांच्या गमती जमती बद्दल. कसल्या गमती जमती? शरद काका काय म्हणाला? काय म्हणणार आणि कधी? तू काहीच सांगितलं नाहीस. म्हणजे मी तुझ्या एकंदर वागणुकीमुळे दुसऱ्यांना कसा त्रास होतो हे एक्सप्लेन करून सांगत होते. हेच ते. आणि काय काय एक्सप्लेन केलंस? अजून कशाला मी काय सांगू? मी मटका खेळतोय हे तू शरद काकाला सांगितलं नाहीस? अरे केवढं पिडलं नंतर त्याने मला माहितीये. मनात असा विचार येतो तेव्हा आपलं दुसरं मन काय सांगतं? असा मनात विचार येतात क्षणी आपल्या घरच्यांबद्दल विचार करायचा. त्यांची त्यांची चित्र डोळ्यासमोर आणायची. मग ऐक जरा त्यांचं. त्यांनी क्रिमिनल सायकोलॉजी. एक मिनिट. मी क्रिमिनल वगैरे काही नाही. पहिल्यांदा सांगतो. अच्छा, म्हणजे आकडा खेळणं काही गुन्हा नाही. खेळताना पकडलं जाणं हा गुन्हा आहे. जोपर्यंत माणूस पकडला जात नाही ना तोपर्यंत तो गुन्हा होऊ शकत नाही. हे सांगितलंस तू शरद काकांना? आणि ते आपलं मन दुसरं मन ही काय भानगड आपल्याकडे नसते. फुटपाथवरनं किंवा रस्त्यावरून चालताना माणसाच्या पायाला जेव्हा घाण लागते ना तेव्हा ती घाण ती अशी बाजूला नेऊन तो अशी 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 पुसतो. ती घाण तिला असतं मन. ती घाण म्हणजे आम्ही समाजाला लागलेली. कुठून असणार आम्हाला मन आणि काय सांगणार ते दुसऱ्याला? ही ही क्रिमिनल सायकोलॉजी वगैरे जे काय असतं ना म्हणजे 9व्या मजल्यावर ना खालती गरिबांना डायलॉग मारल्यासारखं असतं माहिती. दुसऱ्यांना शिव्या देऊन स्वतःचं समर्थन करू नकोस. हे हिंदी सिनेमात चालतं. म्हणतात ना, आखिर समाज ने मुझे क्या दिया, हे म्हणतात ना त्याचे पैसे मिळतात त्यांना. हे बघ, हे जे तू काय ते शरद काकांना सांगितलंयस ना ते सगळं मला माहितीये. किती वाजले? मला नाही माहिती. आणि म्हणे सगळं मला माहितीये. अक्षता, ए अक्षता, 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 ए चल ना लवकर चल, आपल्याला बाहेर जायचंय. आणि काय? अगं बाहेर जाऊया आणि धमाल करूया. या वेळेला? काय ग, अमुक एका वेळेस धमाल करायला पाहिजे असा नियम आहे की काय? आणि तो असला तरी तू पाळणारस का? आता चल ना, जास्त शहाणपणा करू नकोस. मी मूर्ख आहे, मी शहाणपणा कसा करीन? बरं बाई, मग मूर्खपणा करू नकोस. आता बाहेर जाऊया आपण. हे बघ, आपण एका फनफेअरला जाऊया. तिकडे मस्त पावभाजी बर्गर सुडवू. 2-4 तास एकदम धमाल करू. माझा मूड नाहीये ग. ए आता तुझा मूड नसायला काय झालं? नाहीये बस. मी लहान आहे म्हणून मला काही भावना नसाव्यात? असाव्यात ना, पण योग्य त्या वेळी योग्य त्या भावना असाव्यात. त्या तशा नसतात म्हणून आपण त्याला मूड म्हणतो ना. अक्षता, तू कुणाशी तरी भांडून आली आहेस आणि त्याचा राग इथे काढतेस. तू बंटी स्वतःला काय समजतो कुणास ठाऊक. अच्छा, म्हणजे आता बंटी वाटतं. आता नाही, मूळ बंटीच. तर त्यांनी काय केलं? तो जुगार खेळतो का हे मी त्याला विचारलं. तर त्याने काहीतरी मुठीत 5 रुपयाचं नाणं लपवलं आणि मला ओळखायला सांगितलं आणि म्हणाला हाही जुगार. आणि बरंच काहीतरी सांगून मला पटवून दिलं. पण तुला पटलं नाही ना? ते आत्ता, पण तेव्हा पटलं होतं. ओ, ते बरोबर वाटलं म्हणून बाबांकडे गेले आणि त्याची बाजू घेऊन भांडले. म्हणजे चर्चा केली. अच्छा, तू आणि चर्चा केलीस? ऐक ग. बर. तर बाबा मलाच ओरडले म्हणून मी त्याला सांगायला गेले तर तोही. अक्षताबाई, आपण फनफेअरलाच जाऊया. तिकडे ना मी तुला काही ट्रिक्स देते. तेरी भी लाईफ बन जाईल. चल 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 लवकर आठ. माझा मूड नाहीये खरंच ताई. मला हे बघ, अशा ठिकाणी गेलं की मूड बीड सगळा नीट होतो. काही नीट होत नाही. मला नाही यायचं. तू निघ ना, चल ना बाबा. नाही. एक दिवस ठरवलं काय तुझी कटकट असते. चल चल चल. थोडक्यात जया आता एवढ्यात येईल असं मला तरी वाटत नाही. मलाही तसंच वाटतं. काय करतोय का थोडं त्या स्टुडंट युनियन बरोबर? काय काम असतात त्याला एवढी? नाही म्हणजे काय काम एवढं त्याला? म्हणत होते खूप चांगली मुलं आहेत, उगाचच राजकीय दृष्ट्या त्यांचा वापर व्हायला ना. राजकारणापासून कुणाली दूर आहे का? हो ना, बघता बघता तुम्ही राजकारणात ओढला गेला. इच्छा असो वा नसो तरीही मी थोडक्यात बचावले. थोडा त्यांचा ॲटिट्यूड बदलला.
म्हणजे काय ते कमी तणावपूर्ण संबंध म्हणतात ना, तसे आमच्यात निर्माण झाले. मन्ना प्रकरण तर जवळजवळ पण आता मला वाटतं भाई शेलार संपला ही एकमेव जमेची बाजू. कॉलेजपासून आमची लढाई चालू होती. हो, पण आता कॉलेजमधला ही सो कॉल्ड होल्ड गेलाच आहे. पण तो होल्ड त्याला परत मिळवता येऊ नये म्हणून आपणच काहीतरी करायला हवं. नुसतं नकोय मला, कृती करून दाखव. आणि म्हणूनच तुला सांगते की व्हाईस प्रिन्सिपलशिपसाठी हो म्हणून टाक. मॅडम, हो म्हणणं माझ्यासाठी इतकं सोपं नाहीये. हे बघ, तुझ्याकडे सगळं काही आहे. तुझ्याकडे नाहीये ते फक्त होकार द्यायची ताकद. मॅडम, कास्ट कार्ड वापरून मला ते पद नको. कारण सिनियरिटी प्रमाणे सुनंदा, माझी जात अमुक अमुक आहे हे जसं सांगणं चूक आहे, तसंच आपली योग्यता लपवणं हे सुद्धा चूकच आहे. अगं, तुझ्या हुशारी समोर तुझी जात हा फक्त एक अपघात आहे. काय? पण तरीही मला वाटतं, आता आणखीन काय? मॅडम, मी सगळ्यांशी इतकी कडक वागू शकेन? मी बंटी आपल्याच कॉलेजात शिकतो, त्याच्याशी कसं वागायचं? एक विद्यार्थी आणि एक व्हाईस प्रिन्सिपल सारखं. मला नाही जमणार. का नाही जमणार? मॅडम, या कॉलेजात आल्यापासून मी तुम्हाला पाहते. तुम्ही मला खूप आवडता. आदर्श वगैरे म्हणतात ना, अगदी तशाच आहात तुम्ही माझ्यासाठी. तुमच्यासारखं असावं, तुमच्यासारखं वागावं असं नेहमी वाटत आलंय मला. तरीही सत्य आणि तत्वासमोर न झुकता नेहमी निर्णय घेत आला आहात. एवढंच नव्हे तर त्यानंतरची जबाबदारीही तुम्ही मान्य केली. पण मला नाही करता येणार. हे बघ, कदाचित मला जे सहन करावं लागलं ते तुला नाही लागणार. आणि करावं लागलं तर काय ही आजकालची गाड्यांची मॉडेल्स, रिक्षाला दारं बसवल्यासारखी. 2 वर्ष नाही झाली की आल्या गॅरेजमध्ये मेंटेनन्सला. नाही सुधारणार हे लोक. भूषण चाची, ओ भूषण चाची, भूषण चाची, ओ काय आरडाओरड चाललाय? अगदी लहानाहून लहान होता घरात. बोला, काय म्हणताय? नातवाचे पराक्रम ऐकायचेत का? बोला काय? बोला काय? परवा माझ्याकडे आला खेळण्यातलं विमान घेऊन आणि काय म्हणाला माहितीये का? याचा चंपर काढायचा आहे. हा कोणता नवीन शब्द? तो त्याने शोधून काढलाय, तुम्हाला नाही कळणार. साली मास्तरीन म्हणत होती की याला मास्तर करायचंय म्हणून, आणि हा निघालाय विमानाची चंपर काढायला. काय बोलताय काय साली बिली? तुम्ही असले काहीतरी शब्द वापरता आणि तो पण तसलंच बोलतो. मग घरात लहान नातू आहे, जरा सांभाळून बोलत जा. ह्या नातवामुळे ना मला घरात जगणं अशक्य झालेलं आहे. साला आमचा जन्म गेला गाड्या रिपेअर करण्यात, आणि याच्या डोक्यात विमानं रिपेअर करायचे बेत आहेत. मग काय हरकत आहे? गाड्यांवरून विमान, अहो प्रमोशन मिळालं तुम्हाला. प्रमोशन का? चहा टाका माझ्यासाठी. नातवाचं कौतुक करायचं सोडून त्यांच्या कंप्लेंट्स कसल्या करता हो? गॅरेजमध्ये गेला की तो किरण ओरडत असतो, माझ्या डोक्याला ताप होतो, माझ्या डोक्याला ताप होतो. घरात असलात की तुमच्या कंप्लेंट. काय करायचं काय माझ्या नातवाने? एवढा पुळका आलाय का नातवाचा? मग खेळवत बसा त्याला घरात. चंपर काढा, चंपर. खेळ दे मग काय. हरकत नाही ना? चहा टाक जा माझ्यासाठी. अरे जा ना. आणते आणते, ओरडू नका.
कसला विचार करत होतीस? काही नाही. थोडी स्वतःतच हरवले होते. वीरू, मला खूप बरं वाटतंय. खूप फ्रेश वाटतंय. रोजच्या धावपळीपेक्षा हा बदल मला खूप काही देऊन जातोय. अरे स्वतःच्या मनासारखं काम करायला मिळणं यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी कुठलीही नाही. फार कमी लोकांच्या नशिबात असतं हे सुख. आणि त्या फार कमी लोकांपैकी मी एक आहे. माझ्या आवडत्या क्षेत्रात मीही काहीतरी क्रिएटिव्ह करू शकते. खूप छान करू शकते असा कॉन्फिडन्स आलाय मला. नाहीतर आधी मला नटी व्हायचंय म्हणून वेड्यासारखी मृगजळाच्या मागे धावत होतीस. ग्लॅमर, त्या ग्लॅमरचं आकर्षण होतं. हे वयही तसंच होतं रे. सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर आपली छबी दिसावी, नुसती दिसावी नाही, ती पॉप्युलर व्हावी. लोकांनी आपल्याला ओळखावं, आपल्या सह्या घेण्यासाठी गर्दी करावी. आपण दिसताच एकमेकांना खुणावावं. आपण हे सगळं खूप एन्जॉय करावं आणि आपल्याच तोरात चालत निघून जावं. अशी स्वप्न पाहिली होती रे मी. शेवटी ती सगळी स्वप्नच ठरली. याच वेळेत स्वतःला सांभाळायचं असतं. फ्रस्ट्रेशनमुळे पावलं वाकडी पडतात, वयामुळे विचार भरकटतात. असं झालं गेलं, गंगेला मिळालं. नवी सुरुवात तर छान झाली. आता मला कळलंय, पडद्यामागे काम करण्यातही खूप थ्रिल असतं. आपलं क्रिएशन पडद्यावर पाहण्यात खूप एक्साइटमेंट असते. That's it. मला साथ दे. बघ, हा वीरेंद्र शिरोडकर या इंडस्ट्रीत काय चमत्कार घडवून आणतो. सुरुवातीपासून तुला सांगत आलोय आकांक्षा, यू आर माय लक. नुसतं लक. त्याचंही उत्तर तुला मिळालेलं आहेच. आता अजून इट्स ओके. इट्स ओके. चल, तूही पटकन तयार हो. मीही आवरून घेते. आपल्याला प्रेसचा फीडबॅक हवाय ना. वीरू, तुला हवी तशी पब्लिसिटी व्हायला हवी आहे ना. निशांत, आज स्वप्नात तू होतास, सकाळच्या फोनमध्ये तू होतास, दिवसभर आजूबाजूला तूच होतास. तुझ्या स्पर्शासकट, तुझ्या गंधासकट
ही उगवती संध्याकाळ ना मला जपून ठेवावीशी वाटते, एखाद्या मखमली बंद पेटी. आहा, क्या बात आहे. अनु, हम्म, खरंच किती भाग्यवान आहेस ग तू. अगं तुला तुझ्या मनासारखं जगायला मिळतंय. कधी कधी ना हेवा वाटतो मला तुला. इतकं सोपं नसतं ते. अशा जगण्याची ही किंमत मोजावीच लागते. माझं जाऊ दे, तुझं कसं काय चाललंय? फरफट. का रे? फरफट हा एकच योग्य शब्द आहे. तेच मोनोटोनस जगणं, रुटीन लाईफ, जसं काय कोणीतरी चालवतंय मला. पण काय रे, या फरफटीतही रेशमाची सोबत असते की तुला? ए, कशी आहे रे ती? काय म्हणतीये? मला खूप आवडली ती. ए, तुला जाणवलंय, तिला जे बोलायचं असतं ना ते आधीच तिच्या चेहऱ्यावर दिसत असत. हो, पण तुला नक्की काय बोलायचंय बोलूनही जाणवत नाही. म्हणजे नथिंग. रेश्मा मला विचारते अनु कशी आहे, अनु मला विचारते रेश्मा कशी आहे. काय चावटपणा चालवला तुम्ही दोघी? हा, तुम्ही दोघी एकमेकांना भेटा आणि सांगा ना तुम्ही कशा आहात ते. मला कशाला फुकटचा ताप? काय रे, आपल्याकडे पुरुष पण चिडल्यावर सुंदर दिसतात असं म्हणण्याची पद्धत आहे का? नाही, आता खूप आवडेबल दिसतोयस म्हणून म्हटलं. अनु, तू हे झाड, पानं, फुलं, दगड, माती, धोंडे तू कशावरही बोलतीस, पण कंपनी, रेश्मा आणि बाबा या विषयांवर प्लीज बोलू नकोस. ठीक आहे, ओके. कधी कधी ना अनु मला असं वाटतं की उठून जावं जहांगीर आर्ट गॅलरीत आणि तासन तास तिथे बसून तिथली पेंटिंग्स पाहत बसावं, किंवा घरी शांत बसून पंडित भीमसेन जोशींचं गाणं ऐकावं, किंवा सडक भरल्यासारखं जावं डोंगर दऱ्यात आणि पाय तुटेपर्यंत हिंडत राहावं. पण हे काहीच करू शकत नाही. निशांत, तुला जेव्हा जेव्हा असं वाटेल ना तेव्हा तू मला बोलव, हाक मार. आज तू सकाळी मला फोन केलास, बोलवलंस, खूप बरं वाटलं मला. म्हणूनच तर ही संध्याकाळ मला जपून ठेवावीशी वाटते. तू तुझ्या रुटीन लाईफला जेव्हा कंटाळशील, अगदी डोकं फुटायची पाळी येईल, तेव्हा मला बोलव. आपण असंच भेटूया, थोड्याच वेळ का होईना, पण एका वेगळ्या विश्वात रमूया आणि मग हसत हसत एकमेकांचा निरोप घेऊया. चल. उड